राम मंदिराचा मुद्दा हा देशामध्ये फार पुराणा आहे। 1989 मध्ये या राम मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी केलं होतं। मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याचा निकाल उशिरा लागला। राम मंदिराचे बांधकाम सुरू असणे ही बाब आमच्यासाठी आनंदाची आहे। राम हे एक सत्यवचनी सत्य माणूस होते। राम राज्याची संकल्पना जर देशात आली तर निश्चितपणे देशाचे स्वातंत्र्य वाढेल। मात्र आज राम मंदिराच्या नावाखाली राजकारण करण्याचं काम भाजपा करत आहे। राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असतानाही भाजपाच्या वतीने 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे। धर्माचे संस्थापक शंकराचार्य यांनी या उद्घाटनाला विरोध केल्याने नारायण राणे यांनी शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी काय कार्य आहे असे बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौक येथे निषेध नोंदविण्यात आला आहे। यात काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। खरं तर राम मंदिरचा मुद्दा या देशामध्ये फार पुरातन आहे। 1989 मध्ये या राम मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम तत्कालीन प्रधानमंत्री आपले राजीव गांधी यांनी केलं होतं। पण या न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे त्याचा निकाल लागला। तिथं राम मंदिराचं बांधकाम सुरू आहे। आमच्यासाठी सुद्धा चांगलं आहे की राम एक सत्यवचनी सत्य माणूस होते आणि ते रामराज्याची संकल्पना जर देशात आली तर निश्चितपणे या देशाचं सामर्थ्य वाढेल। पण आज राम मंदिराच्या नावाखाली राजकारण करण्याचं काम बीजेपी करत आहे। राम मंदिराचं काम अपूर्ण असताना त्या मंदिराचं उद्घाटन करू पाहत आहेत 22 जानेवारीला। म्हणून जे आपले धर्माचे संस्थापक आहेत शंकराचार्य 4 पीठाधीश त्यांनी या उद्घाटनाला विरोध केला आणि त्यावरती नारायण राणे यांनी त्यांच्या शंकराचार्यावरती वक्तव्य केलं की यांचं काय हिंदू धर्माकरता कार्य आहे म्हणून। खऱ्या अर्थानं धर्माच्या संस्थापकांना अशा प्रकारची दिवचणे किंवा त्यांच्यावरती आरोप करणे हे निंदास्पद आहे आणि त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी जिल्हा कांग्रेस कमिटीच्या वतीने आले आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।